शाहू ते शिवाजी राजे ते अण्णा भाऊ वाहतो उत्तम दयाला गीतांजली वाहतो दयाना गीतांजली दादा बोललेले टाकू आता झिजले भीम झिजले जायचे ते जंगल
जड़ा है बताओ धरती जड़ा है बताओ ये म्हणून गोधी गायेचा शीतल शीतलवारा गोधी गायेचा तो शीतल शीतल वारा वारा
उपस्थित आहे आभारी आहोत धन्यवाद जय भीम आजच्या जयंती उत्सवाचे अध्यक्ष मालक प्रवीण महाराज गायकवाड भागीदार यांच्याकडे विचार धन्यवाद जय भीम
महीने बीते बीते रे हजारों साल. हा कसं लय दिवसाच्या नंतर कुठला तरी रोग आला त्यामुळे आम्ही सगळे बंद पडलेले होते. आता चालू झाले त्याच्यामुळे तू बुजळली. दिन बीते महीने बीते बीते रे हजारों साल, हर युग में अमर रहेगा ओ राम जी का लाल, ओ राम जी का लाल. दीन सुखाते हुकम बधाते, दीन सुखाते हुकम बधाते. उद्धार कर Thank you.
करून गेला एका रामजीचाला, उधार करून गेला एका रामजीचाला, उधार करून गेला एका रामजीचाला. तुफान वादळात लावण्यात जीवा, सरसावून आला पुढे रामजीचा सरसावला पुढे तो रामजीचा भीमा, सरसावला पुढे तो रामजीचा भीमा. तुफान वादळात लावण्यात जीवा, सरसावला पुढे तो रामजीचा भीमा, सरसावला पुढे तो रामजीचा भीमा, सरसावला येऊन हाती समतेची मशाल, येऊन हाती समतेची मशाल, उधार करून गेला एका रामजीचाला, उधार करून गेला एका रामजीचाला, उधार करून गेला एका रामजीचाला. कोट्यावधी दीनांची लढली, कोट्यावधी दीनांची लढली दिनाची, कोट्यावधी दीनांची लढली दिनाची. समाज सेवेचे कंगन हाती, कोट्यावधी दीनांची लढली दिनाची, कोट्यावधी दीनांची लढली दिनाची, कोट्यावधी दीनांची लढली दिनाची. Dari angkut dulu, Pak. दिन सुखाचे उत्तम बघाने, दिन सुखाचे उत्तम बघाने, उधार उधार करून गेला एका रामजीचाला, उधार करून गेला एका रामजीचाला, उधार करून गेला एका रामजीचाला. काय कसाल काल, काय कसाल काल, Aile behane, काय कसाल काल, aile behane, उधार करून गेला एका रामजीचाला, उधार करून गेला एका रामजीचाला, उधार करून गेला एका नका हे हो ज्ञान अमृताचे घोटी गेला बाजूनी, ज्ञान अमृताचा घोटा
गेला बाजूनी कळालाच नाही कुणाला कळालाच नाही कुणाला कळालाच नाही कुणाला कळालाच नाही कुणाला काय रुपमराव सुरेकर यांच्या कल्पनेतून तयार झालेली ही छोटीशी कल्पना आहे आणि गीताच्या शेवटी काय रुपम सुरेकर लिहितात युगाचा बदलला वार्ता कभी मचाना था
कळालाच नाही कुणाला भीम आधी. कळालाच नाही कुणाला भीम आधी. कळालाच नाही कुणाला भीम आधी. कळालाच नाही कुणाला. हो. ज्ञान अमृताचा वाटी गेला बाजूनी. ज्ञान अमृताचा वाटी गेला बाजूनी. कळालाच नाही कुणाला भीम आधी. 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 तत्वबोधाचे पटवा मनाला. तत्वबोधाचे पटवा मनाला. दिले बाभिमाने धडे हो. अधमा न्यावा पुढे पुढे. अधमा न्यावा पुढे पुढे. अधम धम न्यावा पुढे पुढे. अधम न्यावा पुढे पुढे. अधम न्यावा पुढे पुढे. अधम धम न्यावा पुढे पुढे. पहिल्याकडे ऐकत आहे. जीर्ण विचारा. जीर्ण विचारा तुम्हीच कुजवा. जीर्ण विचारा तुम्हीच कुजवा. जीर्ण विचारा तुम्हीच कुजवा. बीज नव्हे हे मनात रुजवा. बीज नव्हे हे मनात रुजवा. बीज नव्हे हे मनात रुजवा. जीर्ण विचारा. जीर्ण विचारा
अव हा धम्म न्यावा पुढे पुढे अधम्म धम्म न्यावा पुढे पुढे अधम्म न्यावा पुढे पुढे. गीताचा शेवट आहे सार्थक होईल या जन्माचे सार्थक होईल या जन्माचे सार्थक होईल या जन्माचे. शब्द घ्या ध्यानी रे या कवनाचे शब्द घ्या ध्यानी रे या कवनाचे शब्द घ्या ध्यानी रे या कवनाचे. बऱ्याच काही दिवसात आमच्या गुरुचं गाणं आहे 1991 ला तयार झालेलं गीत आहे. हे गीत आहे सार्थक होईल हो सार्थक हो या जीवनाचे शब्द घ्या ध्यानी हो या कवनाचे शब्द घ्या ध्यानी हो या कवनाचे शब्द घ्या ध्यानी हो या कवनाचे. धम्मसरिता उत्तम वाहिल धम्मसरिता उत्तम वाहिल सागर किनाऱ्याकडे धम्मसरिता उत्तम वाहिल सागर किनाऱ्याकडे अधम्म न्यावा पुढे पुढे अधम्म धम्म न्यावा पुढे पुढे अधम्म न्यावा पुढे पुढे अधम्म न्यावा पुढे पुढे. तत्वबोध शुद्ध हवा भेटती ती केवळ झाडामुळे. कारण झाडे ऑक्सिजन सोडतात आणि नायट्रोजन घेतात त्यामुळं झाडे फार महत्वाचे आहेत. आणि या पथनाट्याद्वारे अवर्णनीय असं पथनाट्य आपण पाहिलेलं आहे. त्याच निमित्तानं एक नागरिक काय म्हणतोय ऐकणार आहे, लक्ष असावं. यारे सारे यशस्वी करूती वाटचाल यारे सारे यशस्वी करूती वाटचाल या जंगलामधला तोरा न मेवा या जंगलामधला तोरा न मेवा खातो की आम्ही हो खुशाल यारे सारे यशस्वी करूती वाटचाल यारे सारे यशस्वी करूती वाटचाल. वृक्ष तोडमी हो करणार नाही अतिक्रमण तर मुळीच नाही. वृक्ष तोडमी हो करणार नाही अतिक्रमण तर मुळीच नाही. शिकारीला इथे हाराच नाही मनात ठरवले ते ठाई ठाई मग का तापेल पारा विशाल यारे सारे यशस्वी करूती वाटचाल यारे सारे यशस्वी करूती वाटचाल. पान फुल फळ मध मिळे साऱ्यांना रोषा गव तुरई सारा गुराना. पान फुल फळ मध मिळे साऱ्यांना रोषा गव तुरई सारा गुराना. वाढवूया औषधाच्या वनस्पतीला पूर पळवूच्या रोगराईला झाडे लावूने आम्हाला तरसाल यारे सारे यशस्वी करूती वाटचाल यारे सारे यशस्वी करूती वाटचाल. पर्यावरणाची कास धरूया वसुंधरेला नित्याने स्मरूया. पर्यावरणाची कास धरूया वसुंधरेला नित्याने स्मरूया. वनभूमीला वंदन
यशस्वी करू ती वाटचाल या रे सारे यशस्वी करू ती वाटचाल या जंगलामधला कोरान मेवा या जंगलामधला कोरान मेवा खातो की आम्ही हो खुशाल या रे सारे यशस्वी करू ती वाटचाल या रे सारे यशस्वी करू ती वाटचाल. उपस्थित सन्माननीय व्यासपीठ इथे जमलेले सगळे ग्रामस्थ महिला पुरुष मंडळी शालेय विद्यार्थी गुरुजन वर्ग, आज आपण कमी वेळात वृक्ष संवर्धन वृक्ष संरक्षण हा जागतिक वन दिनाच्या औचित्य साधून एक चांगलं पथनाट्य या शालेय विद्यार्थ्यांनी आपल्यासमोर सादर केलेलं आहे. त्याच्या पथनाट्यातून आपण योग्य तो बोध घ्यावा असं या ठिकाणी मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो. या अल्पवयीन विद्यार्थ्यांमध्ये ही जी भावना आहे ही खरोखर वाखाणण्यासारखी आहे. शासनाच्या वृक्ष लागवडीच्या योजनेचा आणि संरक्षणाच्या योजनेचा आणि विविध ज्या शासनाच्या वन विभागाच्या योजना आहे त्या आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं हे बाल गोपाळ चांगल्या प्रकारे काम करत आहे. म्हणून या ठिकाणी प्रोत्साहनासाठी मी वनक्षेत्र मसाळा यांच्याकडून त्यांना 5,000 रुपयाचं मागच्या कार्यक्रमामध्ये सांगितल्याप्रमाणे त्यांना काही शाळेचं साहित्यही मी या ठिकाणी त्यांना देणार आहे. हे साहित्य आणि धनादेश आपल्याला सरांकडे मी 31 मार्चपर्यंत सुपूर्द करणार आहे. सध्या आमच्या हातामध्ये नसल्यामुळं ते मी या ठिकाणी राखून ठेवत आहे आणि 31 मार्चपर्यंत हे तुम्हाला आम्ही वनक्षेत्राकडनं देणार आहोत. पुन्हा आपल्या सगळ्यांचं उपस्थितीबद्दल आणि या ठिकाणी सगळं मनपूर्वक ऐकल्याबद्दल वनविभाग मसाळा रोहा वनविभाग यांच्याकडनं आभार व्यक्त करतो, आपलं अभिनंदन व्यक्त करतो आणि पुन्हा आपलं धन्यवाद आपल्याला देऊन या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. वंदन करून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आदरणीय छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. आणि आज आपण या ठिकाणी 21 मार्च जागतिक वनाचं औचित्य साधून आज आपली संयुक्त वनसंरक्षण समिती मांदाटनेमधील आज पाष्टी PNP हायस्कूल आणि ग्रामस्थ आणि वन विभागाच्या माध्यमातून आज या PNP हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य आज आपण सादरीकरण केलेलं आहे. त्याबद्दल पहिल्या प्रथम मी हायस्कूलला सर्व विद्यार्थ्यांना धन्यवाद देतो. आणि आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जागतिक वन दिन साजरा करत असताना आपल्या म्हसळा वनक्षेत्रामध्ये जवळजवळ 38 संयुक्त वन समिती आहेत. परंतु रोहावरून आमच्या रोहाचे उपवन संरक्षक आदरणीय शेपट साहेब, सहाय्यक वन संरक्षक गोडबोले साहेब आणि आमचे मार्गदर्शक आणि या म्हसळा तालुक्याचे रेंज फॉरेस्ट ऑफिसर पवळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्यक्रम आम्ही तालुक्यामध्ये सतत आमचे 12 महिने चालू असतात. आणि 21 मार्च जागतिक वनाचं पथनाट्य सादरीकरणाचा विषय माझ्याकडं आमच्या पवळे साहेबांनी काढला. त्यावेळेला म्हसळा तालुक्यात अनेक हायस्कूल आहेत, पण ज्या हायस्कूलने आम्हाला गेल्या 8 वर्ष संत तुकाराम वनविभाग पुरस्कार मिळवून देण्यासाठी हायस्कूलने जेवढा सिंहाची वाटा दिलेला आहे, म्हणून साहेबांना सांगितलं आपल्या PNP हायस्कूलचे या सादरीकरणासाठी त्या शाळेची निवड करावी. आणि रोख रक्कम साहेबांनी सांगितलं 5,000 रुपये. ते 5,000 रुपये आपल्या या तुटपुंजा पगार घेणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांना आणि त्या शिक्षकांची अहोरात्र मेहनत असल्यामुळे आज गेले 10 वर्ष 100% निकाल लावण्यासाठी हे हायस्कूलचे सगळे शिक्षक तत्पर आहेत आणि कार्यकर्ते याच्या पुढेही राहतील. आणि वेळोवेळी आम्हाला या कार्यक्रमामध्ये या पार्टीच्या ग्रामस्थ असतील, मांदाडण्याचे ग्रामस्थ असतील, कुडगामचे आमचे सुनील लाखन अध्यक्ष आहेत, आमचे राजारामजी धुमाळ आहेत, त्याने अनेक समित्यामध्ये आम्हाला पुरस्कार मिळवून देण्यासाठी, ग्रामस्थांना गॅस वाटप करण्यासाठी, भात शेतीची नुकसानी असेल, वन्य प्राण्यांची नुकसानी असेल, हे मिळवून देण्यासाठी आमचे राजारामजी धुमाळ असतील, राजाराम दिवेकर आहेत, तसेच शंकर गोरिवले आहेत. आपल्या या ग्रामपंचायतीच्या प्रथम नागरिक सरपंच मॅडम या ठिकाणी आहेत. अनेक इथल्या दानशूर लोकांनी आम्हाला हे कार्यक्रम साध्य करण्यासाठी अहोरात्र मेहनत केली. तसेच आम्ही वेळोवेळी वन्य प्राणी सप्ताहामध्ये आमचे सोनावणे सरांचे वन्य प्राण्यांच्या बद्दल लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्याचं काम आम्ही केलेलं आहे. आणि अशा पद्धतीने हा आजचा कार्यक्रम गेले 2 ते 3 दिवसात हसते परसते. आणि आम्ही सरांना परवाच आमच्या रेंज फॉरेस्टमध्ये बोलवले की असं आमच्या
DFO साहेबांचा आदेश आहे, त्या आदेशाचं पालन करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी आम्ही तुम्हाला आवाहन केल्याप्रमाणे आपण आमच्या आव्हानाला जागृत घेऊन हा आजचा कार्यक्रम सादरीकरणाचा शालेय विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने केलेला आहे. किसी को कोख से माँ पैदा हुआ, लेकिन बीमारी ऐसी माता थी कि जिसके कोख से बाप का बाप पैदा हुआ। लाखों लोग नहीं मिलता ऐसा बहु गाँव में वो घर निकला, एक सूबेदार के घराने से मेरा भी शेर बहादुर निकला। अंधों में नजर गूंगों में जुबा आ गई, अंधों में नजर जुबा में गूंगों में जुबा आ गई, जिन्हें क्या मिले तो मर्दों में जान आ गई। शक्ति परिंदों जैसी हालात थी हमारी, और भीमने श्याम फूकी तो बुरा आ गई। भीम ने जान फूकी तो बुरा आ गई, बुरा आ गई। कैसे विद्वान साले फारिया बाबा इमामुले, विद्वान साले फारिया बाबा इमामुले, विद्वान साले फारिया बाबा इमामुले। गया तो पर की हाल क्या बाबा इमामुले, गया तो पर की हाल क्या बाबा इमामुले, गया तो पर की हाल क्या बाबा इमामुले। विद्वान साले फारिया बाबा इमामुले, विद्वान साले फारिया बाबा इमामुले। गया तो पर की हाल क्या बाबा इमामुले, गया तो पर की हाल क्या बाबा इमामुले, गया तो पर की हाल क्या बाबा इमामुले। विद्वान साले फारिया बाबा इमामुले, विद्वान साले फारिया बाबा कायपन बोलाव, कायपन बोलाव करता होती मुकी, कायपन बोलाव करता होती मुकी, कायपन बोलाव करता होती मुकी। नवनाथ स्वाभिमान, नवनाथ स्वाभिमान होती सारी सुखी, नवनाथ स्वाभिमान सारी सुखी, नवनाथ स्वाभिमान होती सारी सुखी, नवनाथ स्वाभिमान होती सारी सुखी। सरली मेरा हाथ, सरली मेरा हाथ बाबा इमामुले, सरली मेरा हाथ बाबा इमामुले, हाथ बाबा इमामुले, हाथ बाबा इमामुले, हाथ बाबा इमामुले। विद्वान साले फारिया बाबा इमामुले, विद्वान साले फारिया बाबा इमामुले। गया तो पर की हाल क्या बाबा इमामुले, गया तो पर की हाल क्या बाबा इमामुले, गया तो पर की हाल क्या बाबा इमामुले, गया तो पर की हाल क्या बाबा इमामुले। चाचा पाटीला झाडू, चाचा पाटीला झाडू बैठ गया बर, चाचा पाटीला झाडू बैठ गया बर, झाडू ते बदले हात लावो, ते बदले हात लावो मोठे गव्हर्नर। चाचा पाटीला झाडू, चाचा पाटीला झाडू बैठ गया बर, चाचा पाटीला झाडू, चाचा पाटीला झाडू ते बदले हात लावो, ते बदले हात लावो मोठे गव्हर्नर, मोठे गव्हर्नर, ते बदले हात लावो, ते बदले हात लावो, ते बदले हात लावो मोठे गव्हर्नर।
भीमगीत गायले सह्याद्री खोऱ्यात खेळोपाडी वाडी तंडे डोंगर दऱ्यात भीमगीत गायले सह्याद्री खोऱ्यात खेळोपाडी तंडे वाड्यात डोंगर दऱ्यात उत्तम दादानी जिंकले उत्तम दादानी पाळले पाळावे बंधन अभिनंदन हो त्यांचे अभिनंदन अभिनंदन दादांचे अभिनंदन आत्मीयतेने लुट मनाचा मुजरा सत्कार उत्तम दिसा होतो हो साजरा होता आत्मीयतेने लुट हा मुजरा सत्कार उत्तम दादांचा होतो साजरा गोड आवाजाने हृदयाचे स्पंदन गोड आवाजाचे हृदयाचे स्पंदन अभिनंदन हो त्यांचे अभिनंदन दादा अभिनंदन तुमचे अभिनंदन
गाई नाचला कोकिला हिरा गाय नाचला कोहिनुरीला आज दिसती जीवन उत्तम शंकर मोरे राहणार वसमत यांच्यातर्फे सुद्धा 100 रुपयाची भेट आलेली आहे. भारती मोरे हो समाज सेवेचा जगला छंद कोणी रे सारे एवढा मोठा गंभीर जाग जडलेला असताना दादांनी तुम्ही सर्वांनी बघितलं. दादांनी त्याची पर्वा केली आहे. कार्यक्रम केले, गीत गायले, बाबासाहेब आंबेडकरांची धम्माची सेवा केली, संघाची सेवा केली. म्हणून बाबासाहेब आंबेडकर आणि भगवानच्या पुण्याईने तुमच्या आमच्या आशीर्वादाने सर्वांनी प्रार्थना केली. अरे या महाराष्ट्राचा कोहिनूर हिरा अरे सप्तसूर असतील तर हे 8वं सूर आहे. 7 सूर नाही. अरे हिंगोली जिल्ह्याचा हे 8वं सूर आहे. सोपं नाही बाबू. मर्यादाला सांगितलं रे तिकडेच राहा, मला भेटू नको, मी तुझ्यासोबत येणार नाही का. अरे मला या समाजाची गोडी लागलेली आहे, मला या धम्माची गोडी लागलेली आहे, मला बुद्धाची गोडी लागली आहे आणि भीमाच्या गीताची गोडी लागली आहे. म्हणून मर्यादा पळवणारा हा दादा आहे, उत्तम दादा आहे, म्हणून सादर करीत आहे. मनोभावे देवी सेवा समाजाची, मनोभावे देवी सेवा समाजाची, पोटात आली जरी म्हणून आज दिसतो जिवंत, अहो आज दिसतो जिवंत उत्तम दादा सोरी.
उमऱ्यातील सर्व उपस्थित बौद्ध उपासक उपासिका बाहेर गावून आलेले सर्व कलावंत मंडळी गावातील नागरिक सर्वांना विनंती आहे आपण सर्वांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी यावं। गीत गायनाच्या कार्यक्रमाला सुरुवात होत आहे तेव्हा तत्पूर्वी अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक कथाकार भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्त्री मुक्तीचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज, कुलवाणी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज, संत गाडगे बाबा, संत तुकाराम महाराज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि ज्यांनी समता प्रस्थापित करण्याचं कार्य केलं अशा सर्वच महापुरुषांना सर्वप्रथम मी अभिवादन करतो आणि आपल्या उमराया गावी महान लोककवी वामनदादा कर्णक यांची 102वी जयंती या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होत आहे आणि त्याच निमित्तानं ह्या गावचे सुपुत्र महाराष्ट्राचे ख्यातनाम गोड गळ्याचे गायक उत्तम दादा सुरेकर यांच्या ठिकाणी भव्य दिव्य अशा सत्काराचं सुद्धा या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आणि त्या निमित्तानं त्या ठिकाणी गीत गायनाचा कार्यक्रम सुद्धा ठेवलेला आहे। तेव्हा ह्या गीत गायनाच्या कार्यक्रमाला सुरुवात होत आहे। त्या कार्यक्रमाची सुरुवात एक वंदन गीत गाऊन मी करणार आहे आणि यानंतर दिवसभर बरेचसे कलाकार या ठिकाणी आलेले आहेत, गाणार आहेत, काही येणार आहेत, सर्वांना संधी दिली जाईल। तेव्हा गावकरी मंडळींना मी आपली एवढीच विनंती करतो, आपल्या गावामध्ये असा एक सुयोग आलेला आहे की चांगले चांगले गायक आपल्या गावात येत आहेत, तेव्हा आपण सर्वांना ऐकावं, सर्वांचं गाणं ऐकावं यासाठी आपली उपस्थिती या ठिकाणी पाहिजे। तेव्हा बरेचसे मंडळी या ठिकाणी आलेले आहेत आणि मी छोटंसं वंदन गीत गाऊन आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहे। सर्वांनी शांततेचं सहकार्य द्यावं अशी सर्वांना विनंती करतो आणि माझ्या गाण्याला मी सुरुवात करतो। आ
शांतीने नांदणारा बुद्धाचा धम्म आहे, त्या विश्वाला तारणारा बुद्धाचा धम्म आहे. शांतीने नांदणारा बुद्धाचा धम्म आहे, त्या विश्वाला तारणारा बुद्धाचा धम्म आहे. असतील किती ते धर्म जाती आणि पंथ, पण समतेत बांधणारा फक्त बुद्धाचा धम्म आहे. कल तक हम सबने झूठे मनुवाद को पाला है, अजी कल तक हम सबने झूठे मनुवाद को पाला है. आज हमारे हाथ में माला नहीं क्रांति का भाना है. फूले शाहू अम्बेडकर ऐसे महान क्रांतिवीर थे कि जिन्होंने इस भारत का नक्शा ही बदल डाला है, नक्शा ही बदल डाला है. अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या ह्या वेगवेगळ्या समाजासाठी आपलं आयुष्य संपूर्ण खर्ची घातलं आणि म्हणून त्या महामानवांना सर्वप्रथम अभिवादन करत आहे. लक्ष द्या. परिश्रमाला आणि ऋणाला, परिश्रमाला आणि ऋणाला, परिश्रमाला आणि ऋणाला नाही लगी होतमा. श्रद्धेने वंदितो
गाठीली हो सीमा. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी 1935 मध्ये धर्मांतराची घोषणा केली आणि 14 ऑक्टोबर 1956 ला बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला शब्द पाळला. म्हणजे जवळपास 21 वर्षाचा डिफरन्स या दोन्ही कालावधीमध्ये आहे.